नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. दिल्लीतील ऐतिहासिक जंतर मंतर हे ठिकाण नेहमीच विविध आंदोलनाचे साक्षीदार राहिले आहेत. मात्र सध्या नीट UG 2026च्या पेपर लीक प्रकरणाविरोधात सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात एक अतिशय वेगळे आणि अभूतपूर्व चित्र पाहायला मिळते. येथे आंदोलनापेक्षा जास्त चर्चा रंगते ती दर काही मिनिटांनी येणाऱ्या झोमॅटो आणि स्विगीच्या डिलिव्हरी बॉयजची. तुम्हाला वाटत असेल की आंदोलक स्वतःसाठी जेवण मागवत आहेत, पण ही गोष्ट इथेच संपत नाहीये. हे ऑर्डर्स कोणत्याही एका विशिष्ट व्यक्तीसाठी नसून देशाच्या कानाकोपऱ्यात बसलेल्या सामान्य नागरिकांनी पाठवलेले आहेत. मुंबई, बेंगळुरू, पुणे, हैदराबाद, जयपूर आणि इतर अनेक शहरांमधून लोक ऑनलाईन ऑर्डर करत आहेत. डिलिव्हरी आणि ऑर्डर्स फक्त जंतर मंतर आंदोलन स्थळ असे लिहून येत आहेत. तेथे उपस्थित असलेल्या कोणत्याही भुकेलेल्या आंदोलकांना किंवा गरजू लोकांना हे अन्न देण्यात यावे अशी स्पष्ट सूचना दिल्या जात आहे. या ऑर्डर्समध्ये पिझ्झा, बर्गर, मोमोज, बिर्याणी, थाळी, चहा आणि स्नॅक्स सारखे विविध खाद्यपदार्थांचा समावेश आहे. सोशल मीडियावर सध्या एका डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय. मुसळधार पावसात संपूर्ण भिजलेला एक झोमॅटो डिलिव्हरी पार्टनर अन्नाचं पार्सल घेऊन जंतर मंतर येथे पोहोचतो. व्हिडिओमध्ये तो सांगत होता की मुंबईच्या अनुज रावत नावाच्या एका व्यक्तीने ऑनलाईन पैसे देऊन हे अन्न ऑर्डर केले आहे आणि आंदोलनस्थळी जो कोणी भुकेला असेल त्याला हे अन्न देण्यास सांगितले आहे. आंदोलनाच्या स्वयंसेवकांनी केवळ अनुज रावत यांचाच आभार मानले नाहीत, तर मुसळधार पावसातही आपली सेवा निष्ठेने बजावणाऱ्या त्या डिलिव्हरी पार्टनरसाठी टाळ्या वाजवल्या आणि त्याचा सत्कार केला. आंदोलनादरम्यान झालेल्या रास्ता रोको आणि वाहतूक कोंडीमुळे स्विगी आणि झोमॅटो या फूड डिलिव्हरी कंपन्या अपेक्षापेक्षा खूप मोठा व्यवसाय मिळाला आहे. आंदोलनामुळे हजारो नागरिक आणि आंदोलनकर्ते ठिकठिकाणी अडकल्याने बाहेर जाणं किंवा हॉटेलमध्ये जाणं अशक्य झालं. परिणामी अन्नाची आणि आवश्यक वस्तू रूपांनी गरजेची गोष्टीची मागणी ऑनलाईन माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या आंदोलनाचा फायदा घेत या कंपन्यांनी डिलिव्हरी बॉयजच्या माध्यमातून थेट रस्त्यावर आणि आंदोलकांच्या परिसरापर्यंत खाद्यपदार्थ पोहोचवण्यामुळे त्यांच्या दैनंदिन ऑर्डर्समध्ये जवळपास 20 ते 30% वाढ झाली. या अभूतपूर्व संकटाचं रूपांतर दोन्ही कंपन्यांनी उत्कृष्ट व्यावसायिक संधीमध्ये केल्यामुळे त्यांच्या महसुलात आणि ब्रँडची लोकप्रियता मोठी भर पडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर हजारो लोकांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला. अनेक युजर्सनी म्हटलं आहे, आंदोलनात प्रत्यक्ष हजर न राहताही देशाच्या वेगवेगळ्या भागात बसलेले लोक विद्यार्थ्यांना आणि आंदोलकांना कसा पाठिंबा देऊ शकतात हे याचं एक उत्तम उदाहरण आहे. एका युजर्सने भावुक होत म्हटलं आहे की हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा आला. हीच आपल्या देशाची खरी माणुसकी आणि ताकद आहे. पेपर लीक विरोधात लढणाऱ्या या तरुण विद्यार्थ्यांसाठी पाठीशी संपूर्ण देश कसा उभा राहू शकतो याचं हे जिवंत उदाहरण बनलं आहे. अनोळखी लोकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात अन्न पाठवलं आहे की शेवटी आयोजकांना समर्थकांना अन्न पाठवणे थांबवा असं जाहीर आव्हान करावं लागलं. लोकांचा हा अभूतपूर्व पाठिंबा पाहून कॉक्रोच जनता पार्टीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सवर म्हणजे एक भावुक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट अधिक मदतीसाठी नसून लोकांना थांबवण्यासाठी आहे. त्यांनी लिहिलं आहे की भारत हा अतिशय सुंदर देश आहे आणि येथील लोकही खूप चांगले आहेत. आंदोलकांसाठी अन्न पाठवल्याबद्दल धन्यवाद. आम्ही तुमच्या या प्रेमाने भारावून गेलो आहोत. आजच्या दिवसासाठी आम्हाला आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न मिळालं आहे. कृपया आता अधिक अन्न पाठवू नका. ही घटना सिद्ध करते की अन्यायाविरोधात लढणाऱ्या पाठीशी जेव्हा सामान्य जनता उभी राहते तेव्हा भौगोलिक अंतर काहीच उरत नाही.